नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, मागचे बरेच वर्ष झालं मी यूट्यूब चॅनलवरती काम करतोय आणि माझं पर्सनली सुद्धा भरपूर लोकांसोबत बोलणं असतं, भरपूर गोष्टी मी अटेंड करत असतो, लोकांशी बोलत असतो. आणि ज्यावेळेस मी लोकांशी बोलत असतो ना, मला बरेचसे प्रश्न लोक विचारतात, बरेचसे प्रॉब्लेम्स त्यांचे सांगत असतात. इनफॅक्ट कमेंट बॉक्समध्ये सुद्धा भरपूर लोक त्यांचे प्रश्न विचारत असतात आणि त्यांचे प्रश्न जे असतात ना, ते सहज सुटणारे नसतात, ते खूप क्रिटिकल असतात. मी त्यांना माझ्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचशा लोकांना त्याची हेल्प होते, पण बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम आहे तसेच राहतात. ज्यावेळेस लोकांना त्रास होत असतो त्यावेळेस आपण त्यांना सांगत असतो की तुम्ही इग्नोर करा, त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. पण ही गोष्ट प्रॅक्टिकली फॉलो करणं खूप कठीण असतं, कारण त्याला जो त्रास होत असतो ना, तो डेली होत असतो, सतत होत असतो. हा व्यक्ती जरी बदलला तरी समोरचा व्यक्ती बदलेलच हे नाही सांगता येत, किंवा त्या व्यक्तीला त्या सिच्युएशन डेली फेस करावे लागतात आणि प्रत्येकाची फेस करण्याची पद्धत ही वेगळी असते. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण सहज लोकांना सल्ले देऊन जातो की तुम्ही असं वागा, तसं वागा, हे करू नका, ते करू नका, पण ते फॉलो करणं खूप कठीण असतं. पण मागचे बरेच वर्ष झालं मी सायकोलॉजीमध्ये माझं करिअर करतोय, बऱ्याच गोष्टी नव्यानं शिकायचा प्रयत्न करतोय. आणि ते शिकत असताना मला बऱ्याचशा गोष्टी ह्या लक्षात येत आहेत की आपले जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते आपण प्रोफेशनल लोकांशी शेअर केले पाहिजेत, त्यांच्याकडून आपण डायग्नोस केलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला एखादी इजा होते, म्हणजे फिजिकली ज्यावेळेस आपल्याला एखादी दुखापत होते, आपण आजारी पडतो किंवा काही जरी प्रॉब्लेम झाला आपल्याला, तर आपण डॉक्टरकडे जातो, त्यांना दाखवतो, ट्रीटमेंट घेतो. पण ज्यावेळेस आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, मानसिक प्रॉब्लेम, त्यावेळेस त्याचा पण एक डॉक्टर असतो, त्या गोष्टींचं निदान केलं जाऊ शकतं, त्याचे पण प्रोसेस असते, हे आपल्याला भरपूर लोकांना माहीत नाही आहे. आणि त्या गोष्टींचा अवेअरनेस नसल्यामुळे ना, आपण त्या गोष्टी कधी करतच नाहीत, आपण प्रोफेशनल हेल्प कधी घेतच नाहीत. मानसिक आरोग्य जे असतं ना, ते सगळ्यांसाठी असतं. मोस्टली त्याच्यावर जो काही स्टिग्मा पडलाय ना, की जी लोक वेडी असतात त्यांच्यासाठीच मानसिक आरोग्य असतं, पण तसं नसतं. नॅचरली आपल्या आयुष्यामध्ये जे काही नॉर्मल ह्युमन बिईंग्स आहेत, त्यांच्या पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्यांना पण भरपूर प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. इनफॅक्ट भरपूर लोकांना फेस करावं लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, स्ट्रगल आहे, खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स आहेत, लोकांना त्याच्यातून बाहेर नाही पडता येत. आता भरपूर मुलं आहेत ज्यांचं 10वी-12वीचं चालू आहे, पुढं काय करायचं हे त्यांना कन्फ्युजन असतं. मग कुणीतरी घरातलं सांगतं किंवा जे काय ट्रेंड्स ठरलेले असतात तिथं ते मग कुठेतरी ॲडमिशन घेतात आणि स्वतःच्या करिअरची वाट लावून घेतात. मग उद्या भविष्यात ते सक्सेस जरी झाले तरी त्यांच्या आतून ते फ्रस्ट्रेशन असतं. म्हणजे त्यांचा आतला कोर काय आहे, त्यांना काय करायचं आहे हे त्यांना कोणी सांगितलं जात नाही आणि ते ओळखून देखील घेत नाही, म्हणून त्यांचं जे करिअर चुकतं. बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये भरपूर भांडणं असतात, वर्षानुवर्ष चालले असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये तीव्र राग असतो, संताप असतो, बाहेर नाही पडत, पण ते सतत 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 त्या गोष्टी झेलल्यामुळं ना, मग त्या व्यक्तीची स्वतःची मानसिक स्थिती खालावली जाते. मग अशा वेळेस करायचं काय? आजूबाजूच्या लोकांना आपण डिस्कस करतो, त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ती प्रोफेशनल हेल्प नसते. ज्यावेळेस आपण त्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करतो, त्यांच्याकडे जाऊन आपण त्या सगळ्या गोष्टी बोलतो ना, त्यावेळेस मग आपल्याला हेल्प मिळत असते आणि ती हेल्पच आपल्याला खूप कामी येते. आणि नाहीतर आपण आयुष्यभर काही जरी करत बसलो, आपण आपल्या पद्धतीने किती जरी सोडवायचा प्रयत्न केला ना, ते गुंते सुटत नाहीत, वाढत जातात. कधी कधी तर अशी स्टेप येते की लोकांना गोष्टी असंही होतात आणि ते डिप्रेशनमध्ये जातात, सुसाईड करतात, कारण त्यांना वाटतं की आता ह्याच्यावर मला सोल्युशनच नाही आहे. पण ज्यावेळेस आपण प्रोफेशनल हेल्प घेतो, आपल्याला कोणाचा तरी आधार भेटतो, त्यावेळेस मग आपण त्या प्रॉब्लेम्समधून नक्कीच बाहेर पडत असतो. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, आपल्या आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो आपण प्रोफेशनल काउन्सलर जे असतात किंवा जे प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट असतात त्यांच्यासोबत शेअर करणं, त्यांच्याकडून त्या गोष्टींबद्दल समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. पण ह्या गोष्टी आपण करत नाहीत. आपल्याला वाटतं की मानसिक आरोग्य हे फक्त वेड्या लोकांसाठी आहे, मला काय झालं आहे, मी चांगलाच आहे. आपण त्रास भरपूर सहन करतो, पण त्याच्यासाठी ना आपण कोणाची हेल्प नाही घेत. आपण समोरच्याला ब्लेमिंग करतो, समोरच्यासोबत लढतो, त्याच्यापासून कायमची दूर जातो, पण प्रॉब्लेम त्याच्याने मिटत नसतात. आपल्या मनामध्ये तो राग, द्वेष, ईर्ष्या सतत राहते त्या व्यक्तीबद्दल. म्हणजे आपलं भांडण जरी मिटलेलं असलं ना, तरी त्या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभराचा अबोला धरतो. म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये संपलेलं नसतं भांडण, कुठे ना कुठेतरी ती गोष्ट सलत असते आपल्याला. म्हणजे आपण नुसतं लांब जाऊन प्रश्न नाहीत मिटणार, आपण समजून घेतलं पाहिजे त्या गोष्टी एक्झॅक्टली का होत आहेत, कशामुळे होत आहेत. बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतात, एकमेकांच्या अंगावर जाण्या इतपत, मारण्या इतपत त्या गोष्टी वाढत जातात. पण त्याच्यासाठी आपण प्रोफेशनल हेल्प घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो,
कधी कधी लोकांना भरपूर राग येतो, भरपूर चिडचिड होते, भरपूर अस्वस्थ वाटतं, काय करू वाटत नाही, एकटे पडतात लोक, त्यांचं कोणासोबत जुळत नाही. हे जर सिम्पटम्स असतील ना, तर आपण अशा वेळेस प्रोफेशनल हेल्प घेणं खूप महत्त्वाचं असतं. भरपूर लोकांना ह्या गोष्टीबद्दल अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामुळं ना त्यांच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते कमी व्हायचे सोडून वाढत जातात. त्यांची एक पर्सनॅलिटी बनत जाते आणि मग ते स्वतःच्या नजरेतून जगाला बघायला जातात. कधी कधी त्यांना ते सहन होतं, नाहीतर मग ते कधी त्या गोष्टींचे बळी पडतात. त्याच्यामुळे प्रोफेशनल हेल्प घ्या. जे लोक प्रोफेशनल आहेत त्यांच्याशीच या गोष्टी डिस्कस करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून मार्ग सापडेल. अदरवाईज तुम्ही अशा काही जरी गोष्टी करत बसलात, स्वतःच्या मनानं किती जरी लढत बसलात ना, तर तुमचे प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह नाहीत होतील, पण खूप वेळ जाईल. माझ्या आयुष्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम्स होते, पण ज्यावेळेस मी त्या गोष्टींसाठी अभ्यास चालू केला, त्या गोष्टी बारकाईने समजून घ्यायला लागलो ना, त्यावेळेसच मग त्या गोष्टींबद्दल मी अवेअर होत गेलो आणि त्याची मला प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली. आणि म्हणूनच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय. माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी शिकतोय ते तुमच्यासोबत शेअर करणं ही माझी प्रायोरिटी आहे. ते मी करतच राहीन. पण जर तुमच्या आयुष्यामध्ये जर ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम्स असतील, जर तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नसतील बाहेर पडण्याचे, तर तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेणं खूप गरजेचं आहे, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.